नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवर काही दिवसापूर्वी सुरू झालेली लाखात एक आमची दादा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण, दिशा परदेशी, गिरीश ओक, अतुल कुडले यासारखे अनेक मंडळी पाहायला मिळत आहेत. यात मात्र मालिकेतील एका मुख्य अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तो अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून मालिकेमध्ये सत्यजित सरनोबतची भूमिकेत झळकलेला अभिनेता स्वप्नील पवार आहे. स्वप्नील पवारच्या आईवर गेले 3 महिने उपचार सुरू आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोक आजार झाला आहे. पुण्यातील रुग्णालयात स्वप्नीलच्या आईवर उपचार सुरू असून लाखो रुपयाचा खर्च झाला आहे. त्यामुळे स्वप्नीलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मदतीसाठी आवाहन केलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की माझी आई उज्ज्वला संजय पवार ही गेले 3 महिने हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिच्यावर ब्रेन स्ट्रोक या आजारावर उपचार सुरू आहेत. सध्या ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असून या 3 महिन्यामध्ये तिच्यावर वेगवेगळ्या अशा 10 शस्त्रक्रिया झाल्या आहेत, ज्याचा खर्च जवळपास 29 लाख रुपये एवढा आला आहे. आईचा कुठलाच हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे सगळा खर्च आम्ही केला असल्याने आमच्या जवळच्या सगळ्या बचती आता संपत आलेल्या आहेत. माझी आपणास विनंती आहे की आपल्या छोटीशी मदत माझ्या आईचा उपचार पूर्ण करू शकते. त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकी मदत तुम्ही करावी हीच आशा व्यक्त करतो. तर मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेत सत्यजित हे पात्र साकारणारा स्वप्नील पवार याची आई लवकरात लवकर बरी व्हावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद.